आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्स या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गणपतीच्या दर्शनाची यात्राच जणू तुम्हाला घडवली होती. आता तुम्हाला घडवणार आहोत कोकणातल्या गणेशोत्सवांची सफर. मित्रांनो, कोकण प्रांतातल्या गणेशोत्सवाला अतिशय महत्त्व आहे. कारण कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीची भजनं, पारंपरिक खेळ हे सुद्धा या गणेशोत्सवामध्ये आयोजित केले जातात. अनेक घरांमध्ये गणपती बाप्पा 10 दिवस विराजमान झालेला असतो. केरपोईच्या वैशंपायन कुटुंबियाच्या गणपतीचं दर्शन आता आपण घेऊया. वैशंपायन कुटुंबाच्या 3 पिढ्या आज हजर आहेत इथे. आजोबांपासून नातीपर्यंत आमची छोटी सानवी बाळ पण आहे, ती सुद्धा इथे आहे. आणि आजोबांपासून नातीपर्यंतचा सगळा एकोपा आहे. छान वाटतंय. मलाही खूप छान वाटते. अनेक वर्षानंतर आज मी माहेरी आली आहे. माहेरी आज गौरींचं आगमन झालेलं आहे. उद्या गौरी पूजन आणि त्याच्यानंतर गौरींचं जेवण जेवून आम्ही मुंबईला परत जाणार आहोत. खूप वर्षांनी गणपतीला आल्यामुळे खूप आनंद होत आहे. सगळ्यांना भेटून गणपतीच्या आरत्या म्हणून खूप खूप छान वाटत आहे. कोकणामध्ये गौरीचं आगमन मोठ्या थाटामाटात साजरं केलं जातं आणि कोकणस्थानमध्ये घरामध्ये खड्याच्या गौरी आणण्याची पद्धत आहे. बघूया आपण.
त्या गौरी आगमनाच्या वेळी, गौरी पूजनाच्या वेळी खास करून शेवया बनवण्याची पद्धत इथं आहे. हे शेवयांची आधीची तयारी आहे. हे गोळे तयार केलेले आहेत आणि त्या यंत्राद्वारे शेवया बनवल्या जात आहेत. सुरुवातीला आपल्याला ते शिजवून घ्यावे लागतात गोळे. हे बघा, असे गोळे तयार होतात. पूर्वतयारी आहे ही शेवया बनवण्याची. चुलीवरती ते तयार होत आहे. आता तुम्ही बघताय की एक नवीन पदार्थ आहे, शेवया बनवण्याची तयारी सुरू आहे. सगळेजण जमलेले आहेत आणि हे पीठ मळण्याचं काम चालू आहे. हे शेवया बनवण्याचं मशीन आहे. आता तुम्हाला दिसेल की शेवया कशा पद्धतीने तयार होत आहेत. सगळेजण कामाला लागलेले आहेत. रोज एक गोड पदार्थ नैवेद्यात असतो. आज शेवया असणार आहेत. तांदूळाच्या शेवया आहेत या. सगळेजण उत्साहात आहेत. तुम्ही बघताय हे नवीन पदार्थ आहे. नारळाचं दूध सुद्धा इथे दिसतंय तुम्हाला. अतिशय उत्तम लागतात ते. नारळाचं दूध घालून गोड चव अशी छान येते. नैवेद्य आहे. आता नैवेद्याची तयारी चालू आहे. कोकणामध्ये अशी पद्धत आहे की वाडीमध्ये, गल्लीमध्ये तेवढ्या म्हणून घरात गणपती असतो, तिकडे अनेक माणसं, अनेक जण हे आरती सादर करायला जात असतात. एका घरातली आरती झाली की दुसऱ्या घरात, अशी आरतीची सुद्धा परंपरा कायम टिकून असते. ढोलवादन, ताशावादन, लेझीम या सगळ्या गोष्टींना कोकणामध्ये महत्त्व आहे आणि खास करून गणपती उत्सवाच्या वेळी अशा कलाकारांना आमंत्रित करून त्यांच्या कलांचा लोक आस्वाद घेत असतात. ज्या वेळेला बाप्पाला आपण निरोप देतो त्यावेळेला खरोखरच मन व्यथित झालेलं असतं, कारण आपण लाडक्या बाप्पाला निरोप देतो. नमस्कार. आम्ही दरवर्षी इथे गणपती, आम्ही नेहमी इथे आमचा गणपती येतो घरात. पण यावर्षी आमचं एक नवीन म्हणजे यावर्षी चिपळूणवरून गणपती आमचा, आम्ही ज्या वेळेला आम्ही आलो तेव्हा आमच्या गाडीतून आम्ही त्याला डुलत छानपैकी अगदी जसं काय आम्ही बसलोत आणि त्याच्याने तो येत होता. एवढ्या आनंदाने तो गणपती येत होता की डोळ्यातलं पाणी सरत नव्हतं. एवढं इतका छान गणपती आमचा इथपर्यंत घरापर्यंत आला. आणि इथे सगळं आम्ही गुण्यागोविंदाने आणि सगळ्या मजेत राहतो आणि इतके जेवढी सेवा करता येईल गणपतीची तेवढी आम्ही सेवा करतो गणपतीची. धन्यवाद. पण ती जी मिरवणूक असते त्या मिरवणुकीत सुद्धा ढोलवादन असतंच. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणत आपण बाप्पाला निरोप देत असतो. या बाप्पाची कृपा आपल्यावर सदैव राहावी आणि आपल्या हातून बाप्पाची सेवा कायम घडावी अशी आपण प्रार्थना करूया या आपल्या लाडक्या बाप्पाला. गणपती बाप्पा